प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वैचारिक वादळ होतं. वैचारिक वादळ आहे. संपूर्ण जगाला, फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्यांचे विचार आजही ललामभूत आहे, ज्यांच्या विचारांवरती या भारताचं मार्गक्रमण सुरू आहे, भारताची वाटचाल सुरू आहे, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अशा या महामानवाच्या विचारांचा वारसा ज्यांना लाभलाय, त्या व्यक्तीबरोबर त्या नेत्यासमोर बसायची सुद्धा आज भल्या भल्यांना भीती वाटते. साक्षात बाबासाहेबांचे नातू असणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर साहेब असतील, यांच्या समोर बसण्याची सुद्धा ज्यांची लायकी नाही, अशी लोक मग चर्चेतून पळ काढतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताला आटवून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता या देशाला भारतीय संविधान दिलं. आणि या देशाला भारतीय संविधान देऊन त्यांनी इथली हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. ज्या महिलांना इथल्या व्यवस्थेनं फक्त घरापुरतं मर्यादित ठेवलं होतं, मुलं सांभाळण्यापुरतं मर्यादित ठेवलं होतं, घरातली कामं त्यांना एक दासी म्हणून त्यांना तिथं ठेवलं होतं, त्या महिलांना बाबासाहेबांनी मुख्य प्रवाहामध्ये आणलं. आज बाबासाहेबांच्या त्या कष्टामुळे, बाबासाहेबांच्या त्या त्यागामुळे आज भारतीय महिला सन्मानाचं जीवन जगत आहे. आज भारतातली प्रत्येक महिला जी काही श्वास घेते, त्या श्वासावर डॉक्टर बाबासाहेबांचाच अधिकार आहे. असं असतानाही आज बाबासाहेबांच्या त्या कष्टामुळे अधिकार पदावर गेलेल्या काही लोकांच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे, जातीयतेचे किडे वळवळू लागलेले आहे. अशी एक महिला, जिचं काही कर्तृत्व नाही, जर बाबासाहेब नसते तर आज ती महिला कोणाच्या तरी घरामध्ये शैन्याने गौऱ्या थापत बसली असते आणि मुलांना सांभाळत बसली असते. आज ती महिला बाबासाहेबांच्या नातवाबरोबर चर्चा करायला सुद्धा घाबरते. बांधवांनो, अर्थात मी त्या महिलेला, त्या अधिकारी असणाऱ्या महिलेला दोष देणार नाही, कारण आंबेडकर एक वैचारिक वादळ आहे. त्या वादळासमोर बसायची सुद्धा लायकी असावी लागते, पात्रता असावी लागते. अहो, तुम्हाला एक आठवण म्हणून मी देतो. भारताचे प्रधानमंत्री 1990चा तो काळ तुम्ही जरा आठवा. त्या काळामध्ये मंडल आयोगाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये एक तयार झालेलं होतं. तापलेला संपूर्ण भारत हा मंडल आयोगमय झालेला होता. अशा वेळेला भारताचा एक प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग हे केवळ आणि केवळ प्रकाशजी आंबेडकरांच्या समोर बसायला तासन तास त्यांची वाट बघायचे. प्रकाशजी आंबेडकर कुठे आहेत आणि त्यांच्याबरोबर मी कधी टेबलवरती बसतो आणि कधी चर्चा करतो ह्या सध्याच्या घडामोडींवरती, असं व्ही.पी. सिंगांना, भारताच्या प्रधानमंत्र्याला वाटायचं. मित्रांनो, पद मोठी असतात, पदापेक्षा विचार मोठा राहतो. आणि व्ही.पी. सिंगांना ते विचार महत्त्वाचे वाटत होते, कारण व्ही.पी. सिंग स्वतः एक वैचारिक स्तरावरचे मोठे नेते होते. ज्यांना वैचारिक स्तरच माहीत नाही, ज्यांच्या रक्तातच पळपुटेपणा आहे, ज्यांच्या रक्तामध्येच वैचारिक भेसळ आहे, अशी लोक आंबेडकर नावाच्या वादळासमोर काय उभी राहणार, काय चर्चा करणार? आज आपण पाहतोय कसे पास होतात हे लोक. म्हणजे यांची स्वतःची वैचारिक कुवत नाहीये. आणि त्यातल्या त्यात प्रकाश आंबेडकरांसमोर बसल्याची तेवढी वैचारिक लेवल तर पाहिजे. आज प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करायला भारताचे प्रधानमंत्री थांबायचे. याला कारण केवळ प्रकाश आंबेडकर राजकारणी आहेत म्हणून नव्हे, तर प्रकाश आंबेडकर घराण्यातले वैचारिक वारसदार आहे. ज्या आंबेडकर घराण्यानं या देशाला दिशा दिली, दिशा दिग्दर्शन केले, त्या घराण्यातले ते कर्तबगार वारसदार आहे, समर्थ वारसदार आहे.
आणि अशा नेत्याबरोबर चर्चा करून या देशातले जर काही प्रश्न सुटत असतील तर या देशाच्याच हिताच्या ते राहणार आहे. ही विचारसरणी व्ही पी सिंग यांची होती. आजचे बाबासाहेबांच्या भारतीय संविधानामुळे अधिकार पदावर गेलेले क्लास 1 अधिकारी बनलेले बाबासाहेबांनाही बेईमान झाले. अरे जे बाबासाहेबांनाही बेईमान होतात ते बाबासाहेबांच्या नातवाला बेईमान झाले नाही तर नवल काय. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे की भारतीय लोकशाहीमध्ये संवाद अधिकारी वर्ग तुम्हाला ठेवलाय, तिथे पगार आमचा घेताय ना, आमच्या कष्टातला पैसा तुम्हाला आम्ही देतोय ना पगारामध्ये. तुम्ही जनतेचे गुलाम आहात, तुम्ही जनतेचे नोकर आहात आणि जनतेच्याच न्याय अधिकारासाठी तुम्हाला तिथं लढावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे. आणि जनतेचा एक प्रतिनिधी जर तुम्हाला भेटायला येतो त्या प्रतिनिधीला भेटणं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही कर्तव्य जर विसराल तर तुम्हाला त्याची आठवण करून द्यायला आमच्यासारखे नेहमीच पुढं असणार आहे. आणि म्हणून हा प्रकाश आंबेडकरांचा अपमान नाही, हा त्या हजारो कामगारांचा अपमान आहे. कारण प्रकाशजी आंबेडकर त्या हजारो कामगारांच्याच मुद्द्यांवरती, त्यांच्या प्रश्नांवरती बोलणार होते, भेटणार होते, तोडगा काढणार होते. पण तुम्हाला गोरगरिबांच्या प्रश्नांवरती तोडगा काढायला वेळ नाही. तुम्हाला सेलिब्रिटींना भेटायला वेळ आहे, तुम्हाला प्रस्थापित नेत्यांना भेटायला वेळ आहे, परंतु वंचितांच्या नेत्याला, वंचितांच्या प्रतिनिधीला भेटायची तुम्हाला वेळ नाही आहे. असो, ती तुमची पात्रता नव्हती, ती तुमच्या अवकातीही नव्हती, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. त्याबद्दल आम्ही धन्यवादच मानू. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.